नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शनिवार 7 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली असून बाजारभाव तुरीचे घसरलेले आहेत. पहा सविस्तर माहिती कोणत्या बाजार समितीमध्ये काय मिळतोय बाजारभाव. पण विनंती आहे मित्रांनो की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बाजारभावाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे जळगाव मसावत. आवक आलेली आहे तुरीला 8 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,500 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 5,500 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे लासलगाव. आवक आलेली आहे 13 क्विंटलची. कमीत कमी तुरीला लासलगावला दर मिळाला 3,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,801 रुपया, तर जास्तीचा दर मिळाला 6,901 रुपया. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती लासलगाव निफाड. आवक आलेली आहे तुरीला 6 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 5,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,801 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे बार्शी. आवक आलेली आहे 315 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7,200 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 18 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,525 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,890 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती चंद्रपूर. आवक आलेली आहे 45 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,180 रुपये. सर्वसाधारण दर 7,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे श्रीरामपूर. आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000. सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 480 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,100 रुपये. सर्वसाधारण दर 7,345 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,650 रुपये.